प्रोफेशनल प्रिंट रेडी विजिटिंग कार्ड तयार करायचा आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही अजूनही मॅन्युअली तासनतास घालवून कॅनव्हामध्ये व्हिजिटिंग कार्ड तयार करत आहात, तर हा आजचा ट्युटोरियल तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो. नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आदिश्री ग्राफिक्समध्ये. आणि आज आपण कॅनव्हा प्लस ChatGPT या दोघांचा वापर करून एक प्रीमियम व्हिजिटिंग कार्ड डिझाईन कशी तयार करायची, त्याच्या सगळ्या स्टेप्स आणि सगळ्या प्रोसेस आपण बघणार आहोत, की त्याला प्रिंट रेडी कसं करायचं आणि क्लायंटला पोहोचवण्यापर्यंतचा सगळा जे काही स्टेप्स आहेत ते सगळे स्टेप्स आपण आज फॉलो करणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. मी आलेली आहे एका 1080च्या फोल्डरवर कॅनव्हामध्ये आणि आपल्याला बनवायचं आहे व्हिजिटिंग कार्ड. परंतु सर्वात आधी आपल्याला हे माहिती करून घ्यायचं असतं, की क्लायंटकडून कोणती माहिती घ्यायची. आता आपल्याला बिझनेस ठरवावं लागेल, की कोणत्या बिझनेससाठी आपल्याला नेमकं व्हिजिटिंग कार्ड बनवायचं आहे. तर क्लायंटकडून तुम्ही कोणती माहिती घेऊ शकता, की त्याचा बिझनेस नेम, लोगो, ओनर किंवा त्या कॉन्टॅक्ट पर्सनचा नेम काय आहे, डेझिग्नेशन काय आहे, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, वेबसाईट, ऑफिस ॲड्रेस, कार्ड डिझाइन ही सिंगल साइडेड हवी आहे, की फ्रंट आणि बॅक दोन्ही हवी आहे त्याला, प्रिफर्ड कलर कोणता आहे, त्याचं ब्रँड कलर असेल तर, आणि प्रिंटिंगसाठी कार्ड हवे की डिजिटल शेअरिंगसाठी. हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. कारण डिजिटली तर आपण ChatGPTच्या हेल्पनी आज बनवायला शिकणार आहोतच, परंतु जर मॅन्युअली बनवायचं असेल तर त्यासाठी कन्सेप्ट आपण मात्र ChatGPTकडून घ्यायचा, सगळी हेल्प त्याच्याकडून घ्यायची आणि ती फक्त कॅनव्हामध्ये येऊन फॉलो करायची. फॉन्ट्स कोणते, कलर कोणता आणि सगळे एलिमेंट्सचे नाव आपण त्याला विचारून घ्यायचे आणि ते सगळं आपण कॅनव्हामध्ये येऊन मॅन्युअली करायचं. तर हे 2 प्रोसिजर असतात, परंतु आज आपण बघणार आहोत की फक्त ChatGPTच्या हेल्पनी आपण सगळे कामं कसे करणार आहोत, ज्याने आपलं काम सोपं होईल. ठीक आहे? तर आपण जाऊया ChatGPTमध्ये आणि ही जी काही इन्फॉर्मेशन आपल्याला क्लायंटची आपण आपल्याकडे सेव्ह करून ठेवतो ना, त्याचा एकतर फोटो आपण इथे ॲड करायचा किंवा तुमच्याकडे लॅपटॉपमध्ये फोल्डरमध्ये तुम्ही सेव्ह केलेलं असेल, तर ती सगळी फोटोज किंवा फाइल्स इथे अटॅच करायचं. आता इथे बघा, इथे अटॅचचं ऑप्शन आहे, ॲड फोटोज अँड फाइल्स. इथे सिम्पली आपण त्या पेजचा फोटो जरी अपलोड करून दिला सगळ्या इन्फॉर्मेशनचा, तरी आपलं काम सोपं होणार आहे. तर मी एक प्रॉम्प्ट इथे ऑलरेडी कॉपी करून घेतलेली आहे, ज्यामध्ये मी त्याला सांगते, की मी टूर्स अँड ट्रॅव्हल बिझनेससाठी एक प्रोफेशनल व्हिजिटिंग कार्ड तयार करत आहे आणि बिझनेसचं नाव आणि त्याची सगळी इन्फॉर्मेशन मी ऑलरेडी इथे पेस्ट करून ठेवलेली आहे, रेडी करून ठेवलेली आहे. आता आपल्याला ChatGPTकडून या व्हिजिटिंग कार्डचा कन्सेप्ट घ्यायचा आहे. जसं आपण लोगोसाठी मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेला होता, की सुटेबल कलर कॉम्बिनेशन्स, फॉन्ट पेअरिंग, कंटेंटची योग्य हायरार्की काय आहे, फ्रंट साइड आणि बॅक साइडवर कोणता कंटेंट ठेवायचा, हे सगळं आपण कोणाला विचारणार आहोत? ChatGPTला. ठीक आहे? तर ही एक प्रॉम्प्ट आहे डिटेल, जी मी इथे ऑलरेडी पेस्ट करून घेतलेली होती वेळ वाचवण्यासाठी. आता याला मी कॉपी करून घेते आणि आपण जाऊया ChatGPTकडे. त्याला ही डिटेल प्रॉम्प्ट इथे पेस्ट करू, त्याला प्रोव्हाईड करू आणि या बेसिसवर त्याला सोप्या आणि स्पष्ट भाषेमध्ये आपल्याला व्हिजिटिंग कार्डची एक संपूर्ण कन्सेप्ट तयार करायला सांगू. तर बघा, त्याने आपल्याला डिटेलमध्ये प्रीमियम लूक आणि एक प्रोफेशनल व्हिजिटिंग कार्ड तयार करण्यासाठीचा कन्सेप्ट तयार करून दिलेला आहे, की फ्रंट साइडला काय कंटेंट असायला पाहिजे. जसं लोगो, बिझनेस नेम, ओनर नेम, डेझिग्नेशन, फोन नंबर, ईमेल आणि ॲड्रेस हे फ्रंट साइडला असलं पाहिजे आणि बॅक साइडला त्याचे जे सर्व्हिसेस आहेत त्या बिझनेसेसचे आणि त्याचे सोशल मीडिया हँडल्सचे जे ॲड्रेस आहेत ते तिथे आणि खाली CTA किंवा टॅगलाईन म्हणू शकतो हवं तर, हे सगळं जाणार बॅक साइडला. तर जसं बिझनेस आहे त्यानुसार कंटेंट पण डिसाईड केला जातो. ठीक आहे? तर इथे आपण टूर्स अँड ट्रॅव्हल बिझनेससाठीचं आजचं व्हिजिटिंग कार्ड बघणार आहोत. तर सगळ्या ज्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत त्या त्यांनी आपल्याला ऑलरेडी इथे लिहून दिलेल्या आहेत. वेगवेगळ्या फॉन्ट पेअरिंगचे, फॉन्ट कलरचे कॉम्बिनेशन्स त्यांनी दिलेले आहेत आणि कोणता बेस्ट फॉन्ट असणार आहे जो कॅनव्हामध्ये इझिली अवेलेबल आहे, ते सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. डिझाइन कन्सेप्टमध्ये त्यांनी थीम दिलेली आहे, प्रीमियम ट्रॅव्हल एजन्सी. बॅकग्राऊंडमध्ये हे इलिमेंट ठेवायचे, काय-काय एलिमेंट्स वापरायचे, ते सगळं त्यांनी आपल्याला डिटेल इथे लिहून दिलेलं आहे. आणि फायनली त्यांनी एक लेआउट पण सजेस्ट केलेला आहे बघा, की तुम्हाला असं-असं डिझाइन करायचं आहे. म्हणजे या बाजूला या सगळ्या गोष्टी असणार आहेत, फ्रंटला आणि बॅक साइडला हे सगळे डिटेल्स असणार आहेत. आणि काही टिप्स पण शेअर केलेल्या आहेत. जसं फॉन्ट साइज एक्झॅक्टली किती असायला हवा,
तर हे जे आहे ना, याला आपण बोलतो कॉन्सेप्ट. जसं आपण लोगोसाठीच देखील मागच्या व्हिडिओमध्ये असं तयार करून घेतलेलं होतं. याने काय होणार आहे, तुम्हाला एक आयडिया येणार आहे, की Canvaमध्ये आधी जे 2-3 तास लागायचे, ते न लागता आता सोपं काम होणार आहे आणि तुम्ही Canvaमध्ये लगेच ते बनवायला घेऊ शकता. आता मी त्याला म्हणते, की प्लीज गिव्ह मी अ डिटेल्ड प्रॉम्प्ट टू जनरेट धिस व्हिजिटिंग कार्ड. आता आपण Canvaमध्ये स्वतः करायला नाही घेणार आहोत. आपण त्याला इथेच जनरेट करायला सांगणार आहोत. म्हणजे आपलं वेळ देखील वाचणार आहे. जर हे डिजिटली यूज करण्यासाठीचं व्हिजिटिंग कार्ड असेल, तर आपण ही स्टेप फॉलो करायची. आपण त्यालाच जनरेट करायला सांगायचं. आता त्याने आपल्याला बघा एक डिटेल प्रॉम्प्ट दिलेली आहे. फ्रंटची वेगळी प्रॉम्प्ट आहे आणि बॅक साइडसाठीची वेगळी प्रॉम्प्ट आहे. तर आपण फ्रंट साइडच्या या प्रॉम्प्टला कॉपी करून घेऊ आणि यानंतर न्यू चॅट घेणार आपण आणि इथे पेस्ट करून घेऊ आणि ही प्रॉम्प्ट सेंड करूया. एकदा चेक करून घेऊ की सगळी इन्फॉर्मेशन आपलीच व्यवस्थित दिलेली आहे की नाही. हे चेक करून घेणं खूप महत्त्वाचं असतं. त्यात तुम्ही बदल देखील करू शकता. तर बघा इथे जनरेट झालेली आहे आपली पहिली इमेज, जी आहे फ्रंटसाठीची. आपल्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं नाव दिलेलं आहे छान, टॅगलाईन आहे, आयकन्स वापरलेले आहेत ट्रॅव्हलसाठीचे. त्याचं नाव आहे, जो ओनर आहे, कॉन्टॅक्ट्स आहेत, ईमेल आयडी आहे आणि जागेचं नाव आहे. डेजिग्नेशन सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे, तर याला डाउनलोड करून घेऊ. आता बॅक साईडचं प्रॉम्प्ट घ्यायचं आहे. न्यू चॅटमध्ये आलो आपण आणि मागे जाऊया आपण एक पेज आणि आपली बॅक साईडची जी प्रॉम्प्ट आहे, त्याला देखील आपण कॉपी करून घेऊ. हे सगळं प्रिंट रेडी करण्यासाठीचे रिक्वायरमेंट्स त्यांनी या प्रॉम्प्टमध्ये ॲड केलेल्या आहेत. तर हे सगळे डिटेल्स आपण कॉपी करून घेतल्या. चला आता हे देखील प्रॉम्प्ट आपण सेंड केली आहे. तर रेडी झाली आपली बॅक साईडची डिझाईन देखील. इथे आहेत अवर सर्व्हिसेस आणि स्कॅनर ॲड केलेला आहे. जर क्लायंटची रिक्वायरमेंट असेल तर आपण स्कॅनर देखील ॲड करू शकतो. हे कसं ॲड करायचं आहे हे मी ऑलरेडी माझ्या मागच्या काही व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे. तर ते तुम्ही चेकआउट करू शकता. खूप इझी आहे स्कॅनर ॲड करणं. तिथे तुमच्या इन्स्टाची किंवा महत्त्वाच्या ठिकाणाची लिंक दिलेली असते. आता याला मी नेक्स्ट सांगणार आहे. आता आपल्याला यासाठी मॉकअप देखील प्रोव्हाईड करायचे असतात क्लायंटला. मॉकअप म्हणजे काय मी सांगितलेलं आहे आधी, पण तरी एकदा सांगते. मॉकअप म्हणजे आपली डिझाईन बनल्यावर कशी दिसणार हे दाखवण्यासाठीचं एक सॅम्पल पाठवायचं असतं. तर या डिझाईन व्हिजिटिंग कार्डसाठी मॉकअप रेडी करा, अशी प्रॉम्प्ट मी त्याला दिलेली आहे. म्हणजे छान सुंदर मॉकअप जर रेडी करून पाठवलं, तर बघा हे बघा अशा प्रकारचं. तर आपल्या क्लायंटला ते लगेच इम्प्रेस होतात आणि त्यांना कळतं की एक्झॅक्टली बनल्यानंतर आपलं डिझाईन चांगलं दिसणार आहे की नाही. तर हे असं मॉकअप बनवून त्यांना आपण पाठवू शकतो. आणि लोगो आणि व्हिजिटिंग कार्डसाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. ही स्टेप तुम्ही नक्की ट्राय करा आणि याने खरंच खूप इम्पॅक्ट पडतो आपल्या क्लायंटला कन्व्हिन्स करण्यासाठी. आता मी परत एक प्रॉम्प्ट लिहिणार आहे की गिव्ह मी 2-3 व्हेरिएशन्स ऑफ धिस व्हिजिटिंग कार्ड. आता एकच व्हिजिटिंग कार्डची डिझाईन आपण बनवलेली आहे, परंतु 2-3 जर सॅम्पल त्यांना पाठवले, 2-3 व्हेरिएशन्स दिले, तर त्यांना एक फायनल चूज करण्यासाठी इझी पडतं. त्यामुळे मी आता त्यांना कोणते व्हेरिएशन्स मागणार आहे, तर जसं कलरफुल ट्रॅव्हल थीम. ही कलरफुल ट्रॅव्हल थीम कशी असते ते आपण बघूया. प्लस आता ही जी बनवली होती आपण, ती प्रीमियम स्टाईलची होती. आपण त्याला मागतोय एक कलरफुल ट्रॅव्हल थीम प्लस मिनिमल अँड प्रोफेशनल. तर असे 2 ते 3 प्रकार जर आपण त्यांना दाखवले, तर त्यांना सिलेक्ट करण्यासाठी इझी पडेल. तर हे बघा, ही असते कलरफुल ट्रॅव्हल थीम, ज्यामध्ये कलरफुल आयकॉन्स यूज केलेले असतात. बॅकग्राऊंडला बघा, स्पेशली याच्यामध्ये ना असा हा टील कलर, जो समुद्राच्या पाण्याचा कलर असतो, व्हाईट आणि ऑरेंज या कलरचा जास्त वापर केला जातो. त्यामुळे तो कलरफुल दिसतो. त्यानंतर नेक्स्ट आहे मिनिमल अँड प्रोफेशनल. जसं नावातच आहे की मिनिमल म्हणजे कमीत कमी एलिमेंटचा वापर करून एकदम प्रोफेशनल लुक देण्यासाठीचा हा डिझाईन असतो. आणि लास्ट जो आहे तो देखील एक प्रोफेशनल लुक आहे. तर या 3 प्रकारच्या डिझाईन्स आपण त्यांना पाठवणार आहोत आणि त्यामधनं त्यांना
फायनल सिलेक्ट करायला खूप सोपं पडणार आहेत आणि सॅम्पल्स जर जास्त असले तर आपली क्रिएटिव्हिटी देखील त्यांना दिसून येते. तर त्यामुळे हे जेव्हा तुम्ही PDF करून पाठवाल ना, तर ही स्टेप नक्की फॉलो करा, की पहिले तर मॉकअप पाठवायचे, त्यानंतर त्यांना व्हेरिएशन्ससुद्धा त्यामध्येच अटॅच करायचे. यानंतर परत एक महत्त्वाची स्टेप राहिलेली आहे आणि ती म्हणजे जो आपण फर्स्ट व्हिजिटिंग कार्ड तयार केला, तो व्हिजिटिंग कार्ड त्यांच्या बिझनेससाठी का योग्य आहे, हे त्यांना पटवून देण्यासाठी आपण एक छान मेसेज रेडी करणार आहोत ChatGPTच्या हेल्पनी. आपण इथे मॅन्युअली काहीच वेळ घालवायचा नाहीये. आपल्याला सगळी हेल्प ChatGPTकडूनच मिळणार आहे. तर मी लिहिते, की आधी रेडी आधी रेडी केलेला कार्ड क्लायंटसाठी आपल्याला त्यांना पटवून द्यायचा आहे. तर तो कार्ड क्लायंटसाठी बेस्ट का असू शकतो और तो का निवडावा. तो का बेस्ट असू शकतो आणि त्याला का निवडावा त्यांनी, यासाठी एक्सप्लेनेशन द्या. साधं मराठीत लिहिलेलं आहे मी. तुम्ही हवं तर इंग्लिश हिंदीचा वापर करू शकता. धिस इज फॉर द क्लायंट. हे एक्सप्लेनेशन आपल्याला क्लायंटला द्यायचं आहे. तर आपण ChatGPTकडूनच लिहून घेणार आहोत छान. तर बघा त्यांनी छान एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. जर तुम्ही क्लायंटला समजून सांगाल, की पहिलाच कार्ड का निवडावा, तर हे काही पॉइंट्स दिलेत. पण त्यांनी खूप लाँग असं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आपल्याला एवढं लाँग नकोय. तर आपण त्याला सांगू शकतो, की मला फक्त 5 to 6 पॉइंट्स दे. जास्त नको म्हणून. तर त्यांनी भरपूर पॉइंट्स दिलेले आहेत. एवढं मोठं आपल्याला नकोय. मी त्याला सांगणार आहे, की मला शॉर्ट हवंय. शॉर्ट आणि मेक इट शॉर्ट ओन्ली 6 पॉइंट्स किंवा 5 पॉइंट्स आपण मागू शकतो. ओन्ली 6 पॉइंट्स. परफेक्ट. तर हा एवढा ठीक आहे. वाय वी रेकमेंड दिस डिझाइन. तर त्या अंडर त्यांनी आपल्याला 6 पॉइंट्स दिलेले आहेत आणि छान पॉइंट वाईज दिलेले आहेत. म्हणजे हेडिंग्स पण दिलेले आहेत. तर ते आपण कॉपी करून घेऊ आणि आता आपण Canvaमध्ये जेव्हा इथे होम पेज आहे, जर तुम्ही नवीन असाल, तर तुम्ही सर्वात आधी डिझाइन करताना टेम्पलेट्सचाच वापर करायचा. आता इथे आपण लिहिणार आहोत, जर तुम्हाला व्हिजिटिंग कार्ड सर्च करायचं असेल, तर इथे लिहायचं व्हिजिटिंग कार्ड आणि सॅम्पल पाठवण्यासाठी टेम्पलेट्सचाच वापर करा. क्लायंटला त्याच्या बिझनेसनुसार इथून काही टेम्पलेट्स ज्या आहेत, त्या पाठवायच्या. त्यामध्ये वाटलं तर तुम्ही बदल करून पाठवा. जर तुम्ही न्यू आहात, सध्या डिझायनिंग एकदम सुरुवातच आहे तुमची डिझायनिंगमध्ये, तर हे जे बघा इथे असतात कस्टमाइज आपण करू शकतो या कार्ड्सना. यातले सगळे एलिमेंट्स, कलर, फॉन्ट सगळं काही चेंज करू शकतो. तर हाच एखादा कार्ड आपण आता निवडून बघूया आणि तुमच्या मनाप्रमाणे इथे तुम्ही बदल करू शकता. सुरुवातीला असे सॅम्पल्स पाठवा क्लायंटला आणि त्यानंतर मग त्याची रिक्वायरमेंट काय आहे ते बघून ChatGPTला ते सगळं सांगा. त्यानंतर तिथे डिझाइन करायला घ्या किंवा त्याच्या हेल्पनी Canvaमध्ये डिझाइन करा. तर यातल्या सगळ्या गोष्टी आपण चेंज करू शकतो बघा. मागे जसा मोस्टली टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या व्हिजिटिंग कार्डमध्ये असा मॅपचा यूज केलेला जातो. तर हे सगळं आपण डिलीट करून आपल्या मनाप्रमाणे इथे कस्टमाइज करू शकतो. ठीक आहे. आणि समजा आपल्याला एकदम स्टार्टिंगपासूनच स्क्रॅचपासून बनवायचं असेल, तर इथली ब्लँक आपल्याला कॅनव्हास घ्यावा लागेल आणि हा साईज असतो व्हिजिटिंग कार्डचा 3.5 x 2 mm असं समथिंग साईज असतो. तर मी याचे पेजेस ॲड करून घेतलेले आहेत. यामध्ये आपण आता जे सेव्ह केलेल्या डिझाईन्स आहेत ChatGPTच्या, त्या सगळ्या अपलोड करून घेणार आहोत Canvaमध्ये आणि वन बाय वन ही एक प्रेझेंटेशन फोल्डरच आपण इथे रेडी करणार आहोत आणि हे आपण क्लायंटला या सगळ्या पेजेसचं प्रेझेंटेशन पाठवणार आहोत. ठीक आहे. तर हा आपला फ्रंट साईडचा पहिला डिझाइन. कारण की आपण डबल साइडेड व्हिजिटिंग कार्ड आज बनवलेला आहे. फ्रंट आणि बॅक ज्यात दोन्ही असतात ते. आता हा सेकंड पार्ट बॅक साइडसाठी.
हे जे रेड दाखवतंय ना, ते असतं डेंजर झोन. त्या डेंजर झोनच्या बाहेर जायचं नसतं डिझाइन करताना. ते प्रिंटिंगमध्ये कट होणार असतं, त्यामुळे ते आपल्याला गाईड करते. आणि तरीही आपण प्रिंटरला जेव्हा प्रिंटिंगसाठी कार्ड देतो ना, तर तो व्यवस्थित सेटिंग करतोच त्याच्या प्रिंटरमध्ये. तेव्हा कुठली डिझाइन कटू नये हे त्याला आपण आधीच सांगायचं. तशा सेटिंग आपण यामध्ये करून घ्यायच्या. तर त्या हिशोबाने आपल्याला डिझाइन करायची असते. ठीक आहे. आता हे आपण इथे व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे फ्रंट आणि बॅक. त्यानंतर या थर्ड पार्टवर आपण घेणार आहोत, जे आपण 3 वेगवेगळे व्हेरिएशन्स काढलेले होते ChatGPTकडून. ते आपण या पेजवर आता वन बाय वन ॲड करणार आहोत. त्याने आपल्याला एकाच पेजमध्ये 3ही प्रकारचे व्हेरिएशन्स दिले. तर त्याला आपल्याला आता असं क्रॉप करून घ्यावं लागणार आहे. आणि हेडिंग मी सेपरेट टाकणार आहे. हेडिंगला देखील मी क्रॉप करून घेते. आता इथे आपल्याला हे असंच काम चालवून घ्यावं लागणार आहे. त्याला मी स्ट्रेच करून घेते शेवटपर्यंत आणि हेडिंग टाकते फक्त वरती. हे कुठल्या प्रकारातला हा व्हिजिटिंग कार्ड आहे. तर हा जो पहिला प्रकार होता, हा होता कलरफुल ट्रॅव्हल थीम. कलरफुल ट्रॅव्हल थीम. तुम्ही पण जर टूर्स अँड ट्रॅव्हल्ससाठी व्हिजिटिंग कार्ड बनवत असाल, तर हे प्रकार लक्षात ठेवा. तर आता सेकंड पार्ट आपण इथे टाकणार आहोत. सेकंड पार्ट आहे मिनिमल आणि प्रोफेशनल. जसं नावामध्येच आहे, मिनिमम एलिमेंट्सचा आणि फॉन्ट्सचा वापर करून बनवण्यात आलेले. पहिला जो आपला प्रकार होता व्हिजिटिंग कार्ड जो आपण रेडी केलेला आहे, तो आहे लक्झरियस आणि प्रीमियम, ज्यात रॉयल ब्ल्यूचा वापर केला ChatGPTनी. सेकंड झालं. आता थर्ड आहे प्रोफेशनल ट्रॅव्हल थीम. तर अशा प्रकारे आपण लास्टला जो मेसेज रेडी केला होता, तो मेसेज देखील यामध्ये टाकणार आहोत शेवटी PDFच्या. तर याला मी व्यवस्थित अलाइन करून घेते. मी लेफ्ट अलाइनमेंट घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. सगळ्या म्हणजे सेंटेन्सची स्टार्टिंग लेफ्ट साइडने होणार. ठीक आहे. आणि ही जे हेडिंग आहे वाय वी रेकमेंड दिस, त्याला आपण वरती प्लेस करून घेऊ. तर हे खूप महत्त्वाचं आहे हा मेसेज तिथे टाकणं, की तुम्हाला क्लायंटला समजावून सांगण्याची गरज अशी फोनवर पडणार नाही. फक्त इथे त्याला PDFमध्ये आपण सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित नमूद करून दिल्या, तर त्याला कळायला खूप सोपं पडेल, की आपला वर्कफ्लो किती सिंपल आणि किती इफेक्टिव्ह आहे, की आपण त्याच्या व्हिजिटिंग कार्डच्या क्रिएशनला किती सिरियसली घेतोय. हे त्याला आपल्या या प्रोफेशनल कामामुळे दिसून येतं. आणि क्लायंट कन्वर्ट होण्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट असतं. त्यानेच तो दुसऱ्या क्लायंटला देखील आपल्याबद्दल रेफर करतो, की आपली कामातली क्वालिटी किती छान आहे आणि काम करण्याची पद्धत किती चांगली आहे. तर ही संपूर्ण वर्कफ्लो जे आहे आजचं व्हिजिटिंग कार्ड बनवण्याचं, तसंच मागच्या व्हिडिओमध्ये लोगोचं पण आपण दाखवलेलं. तर हे सगळ्या प्रोसेस तुम्ही नक्की फॉलो करून बघा फ्रेंड्स तुमच्या रिअल वर्कमध्ये. तुम्हाला यामध्ये फरक नक्कीच जाणवेल आणि काम देखील छान होणार आणि पटकन होणार. आणि क्लॅरिटी राहणार. तुम्ही कन्फ्यूज होणार नाही, की आता काय करायचंय, याच्यानंतर कोणती स्टेप आहे, कशा पद्धतीने क्लायंटला कोणतीही डिझाइन करून पाठवायची असते. तर ही प्रोफेशनल मेथड तुम्ही नक्की फॉलो करून बघा. आता यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे मॉकअप. तर आपण अपलोड करून घेऊ मॉकअपला. आणि मॉकअपनी आपली ही जी PDF फाईल आहे ती कंप्लीट होते. एक कंप्लीट प्रोसेस आपण त्यांना यामध्ये दाखवू शकणार आहोत. याला आपण सेट करून घेऊ व्यवस्थित. तर ही साईज वेगळी आहे आणि ChatGPTने दिलेली इमेजची साईज वेगळी आहे. त्यामुळे मी बॅकग्राऊंडसाठी कलर घेऊन घेणार आहे, ब्लेंड होईल असा. तर ठीक आहे, झालेलं आहे. आता सगळी प्रोसिजर आपली झाली. आता शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची प्रोसिजर म्हणजे याला प्रिंट रेडी कसं करायचं. तर प्रिंट रेडी करण्यासाठी आपण आता जातोय शेअरमध्ये. आपल्याला आधी तर ही सगळी फाईल कोणत्या नावाने पाठवायची ते पहिले नाव डिसाईड करून घ्या. इथे आपल्याला या फोल्डरला नाव द्यायचं आहे. हा फोल्डर जाणार आहे क्लायंटकडे. ठीक आहे. तर याला नाव देऊया व्हिजिटिंग कार्ड फॉर, एक तर तुम्ही त्यांच्या बिझनेसचं नाव टाका किंवा जस्ट व्हिजिटिंग कार्ड फॉर टूर्स अँड ट्रॅव्हल बिझनेस असं लिहिलं तरी चालेल. परंतु नावानुसार फोल्डर बनवून ठेवले की सोपं पडतं. ठीक आहे. तर फोल्डरचं नाव दिलं आपण. यामध्ये आपण त्यांना फ्रंट अँड बॅक
डिझाईन, व्हेरिएशन्स, हा फ्रंट झाला, बॅक, 3 व्हेरिएशन्स, 1 कलरफुल ट्रॅव्हल थीम. याचं बॅकग्राऊंड मी चेंज करून घेणार आहे या तिन्ही डिझाईन्सचा, पेजेसचा. आणि हे सगळं आपण त्यांना एकत्रित करून जेव्हा पाठवू तर आपले असे होणार आहेत 1 2 3 4 5 6 7 पेजेसचा हा एक फोल्डर आपण त्यांना पाठवणार आहोत. आणि हा तो मेसेज आहे ज्यामध्ये त्यांना की हायलाइट्स केलेले आहेत की त्यांचा विजिटिंग कार्ड त्यांनी हा का निवडावा, आणि लास्टला मॉकअप. तर आपलं हा प्रेझेंटेशन म्हणा हवं तर, किंवा ही जी इम्पॉर्टंट फाईल आहे ही रेडी झालेली आहे. आणि याला आपण आता शेअरमध्ये जाऊया, डाउनलोड. इथल्या आधीच्या सेटिंग्स आपण चेंज करणार आणि आता आपल्याला त्यांना PDF स्टँडर्ड पाठवायचा आहे, जो डिजिटल यूजसाठी आहे, त्यांना मेल करण्यासाठीचा. एक तर मेल करा किंवा व्हॉट्सअपला पाठवा. आणि पेजेस आहेत 1 to 7, म्हणजे पूर्ण ऑल 7 पेजेस आहेत. आणि ते झाल्यानंतर एक तर ती फाईल पाठवायची आपल्याला PDF स्टँडर्ड म्हणून. त्यानंतर ती पाठवून झाली की लगेच मग प्रिंटसाठीची फाईल पाठवा, ज्यामध्ये फक्त स्टार्टिंगचे 2च पेजेस आपल्याला ॲड करावे लागतील, कारण 2च ते फ्रंट आणि बॅकच प्रिंट होणार आहे ना. त्यामुळे आपण 1 and 2 पेज सिलेक्ट केलं. त्यानंतर क्रॉप, मार्क्स अँड ब्लीडला ऑन करा. आणि CMYK ऑलरेडी घेतलेला आहे तिथे. जर RGB असेल तर चेंज करा. CMYK घ्या, जो बेस्ट फॉर प्रोफेशनल प्रिंटिंग आहे, आणि डाउनलोड करून घ्या सिम्पली. तर हे महत्त्वाचे सेटिंग करून घ्यायचे आहेत. तेव्हा आपण म्हणू शकतो की तुमचा कार्ड हा आता प्रिंट रेडी झालेला आहे. आणि मग तुम्ही ते क्लायंटला शेअर करू शकता. आधी काय केलं, आधी साधी PDF स्टँडर्ड फाईल पाठवली, त्यानंतर PDF प्रिंट फाईल पाठवली. जर वेगळी डिझाईन असेल, जसं पोस्टर असेल, लोगो असेल, तर तुम्ही PNG पाठवायचं. ठीक आहे. तर हा सगळा 7 पेजेसचा एक फोल्डर असल्यामुळे आपण PDF केलं आहे त्यांना. तर हा होता आजचा व्हिजिटिंग कार्डचं स्टेप बाय स्टेप प्रोसिजर. कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक यू.